निष्कर्ष असं काही निघाला नाहीये, पण हे सांगण्यात येतं की व्हिजिबिलिटी पुअर आहे आणि एक दोन मुद्दे म्हणजे रनवे फेडेड झालेलं आणि अशा एअरडमला काही ना काही मेकॅनिझम, सेफ्टी मेकॅनिझम असणं गरजेचं आहे. हे पहा की अतिशय मोठी घटना आणि दुर्घटना झालेली आहे आणि आज मी दिल्लीला आहे. या अहवालामध्ये कशा बाबतीच्या बाबी नोंदवलेल्या आहेत हे मी स्वतः त्या ठिकाणी पाहिल्याशिवाय याच्यावर काही खुलासा करणं किंवा बोलणं हे उचित होणार नाही. परंतु झालेली दुर्घटना आहे आणि हे खरं आहे की आज अजूनही आम्ही सर्वजण या घटनेमुळे अजूनही सावरलो नाही आहे. विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि पदोपदी किंवा वेळोवेळी अजितदादांचं सभागृहातलं राहणं, त्यांचं ते त्या ठिकाणी बोलणं, सर्वांना सामावून घेऊन जाणं हे अजूनही या ठिकाणी आम्ही, कारण अनेक वर्ष सहकारी राहिलेलो आहोत. मी सुद्धा 25 वर्ष झाले विधिमंडळाचा सदस्य आहे. त्यामुळे दुर्घटना झालेलीच आहे. त्यामध्ये अहवालात काय गोष्टी आल्या त्या संदर्भात सविस्तर त्या सर्व जाणून ठीक आहे ना, हे तुमच्याकडून मला अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये जेव्हा विजिबिलिटी नसते तेव्हा शासन स्तरावरती निर्णय घेणं अपेक्षित असतं. तो व्यक्ती हा त्याच्या कुटुंबासोबतच राज्याचा मंत्री असतो, जनप्रतिनिधी असतो. त्याच्या जीवाची काळजी घेणं DGCAचं काम आहे. DGCAनं याच्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा गाईडलाईन काढलेल्या आहेत. मग ते हेलिकॉप्टरमध्ये प्रवास असेल किंवा विमानात प्रवास असेल आणि सातत्यानं त्या पद्धतीच्या काळजी घेण्याचं काम प्रशासन करत असते. परंतु या बाबतीत काय झालं हे सविस्तर अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी अधिकचं बोलू शकतो. तर सविस्तर अहवाल महिनाभर आता तुमच्याचकडून मला समजलं की ही प्राथमिक अहवाल आलेला आहे सविस्तर, आणि तोही अजून आम्ही पाहिला नाही किंवा शासनात आल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली नाही. त्याच्यात कोणते मुद्दे दाखवलेले आहेत, कोणत्या मुद्द्याचा खास करून उल्लेख केलेला आहे, कोणी काय आरोप करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी जबाबदार मंत्री म्हणून या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की हे अहवाल आणि त्याच्यात दाखवलेल्या बाबी ह्या स्वतः पाहिल्याशिवाय या संदर्भात अधिकचं बोलणं मी या ठिकाणी टाळेल. केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे आणि हे जे सर्व नियंत्रण असतं प्रशासनाचं हे तुमच्याकडनं घेतलं जातं. तर याच्या संदर्भामध्ये कोणाची चूक झाली त्याच्यावरती अद्यापर्यंत 1 महिना झाला कारवाई नाही. तर त्या संदर्भात सविस्तर बोलता येईल. मी अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या संदर्भात माझं मत सांगू शकतो. मी हे पहा, मी तेच सांगत आहे ना की अहवालामध्ये कोणत्या बाबी हे दाखवलेले आहेत त्या बाबी स्वतः मी पाहिल्यानंतरच या संदर्भात माझं मत मी देऊ शकतो. सन्माननीय रोहित पवार असेल, सन्माननीय रोहित पवार साहेब असेल किंवा अजून काँग्रेसचे सन्माननीय नेते जे आरोप करतायत या सर्व आरोपावर उत्तर आहे अहवाल आल्यानंतर या संदर्भात सविस्तर बोलणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.